यानंतर पाहूयात एक महत्त्वाची बातमी। कोल्हापूरच्या आदमापुरातील संत बाळूमामा ट्रस्ट अपहार प्रकरण अपहाराचा तपास आता एसआयटी करणार आहे। 60 कोटी 74 लाखांचं आर्थिक अपहार प्रकरण आहे। 4 अधिकारी आणि 8 कर्मचाऱ्यांचं पथक यासाठी नियुक्त करण्यात आलंय। कोल्हापुरातल्या आदमापूर येथील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या संत सद्गुरू बाळूमामा देवस्थान ट्रस्टमधील 60 कोटी 74 लाखांच्या आर्थिक अपहार प्रकरणी पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी स्पेशल इन्व्हेस्टिगेशन अर्थात एसआयटीची स्थापना केली आहे। यामध्ये 4 अधिकारी आणि 8 कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आलाय। एसआयटीच्या स्थापनेमुळे तपासाला वेग येण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय। हा अपहार लेखा परीक्षण अहवालात स्पष्ट झाल्यानंतर या प्रकरणी भुदरगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। या विशेष पोलीस तपास पथकात अतिरिक्त पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, पुण्याचे धर्मादाय सहआयुक्त आर्थिक गुन्हे अन्वेषणच्या पोलीस उपअधीक्षक सुवर्णा पत्की, भुदरगडचे पोलीस निरीक्षक संदीप जगताप यांच्यासह 8 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। या पथकाकडून पहिल्याच टप्प्यात गुन्ह्याशी संबंधित कागदपत्रे जमा केली जात असून लेखा परीक्षणाचीही छाननी सुरू आहे। नाही, तपास हा पारदर्शकच झाला पाहिजे। देवालयाच्या पैशाची लूट म्हणजे हे जर दरोडेखोर देवाला जर घाबरणार नसतील तर घाबरणार कोणाला? आणि बाळूमामाचं देवालयामध्ये अनेक दिवसापासून या बातम्या आपण ऐकतोय आणि ऐकून मनाला वेदना होत आहेत। आता एसआयटी स्थापन झालेली आहे। त्याचे खरोखर गुन्हेगार शोधून काढले पाहिजेत आणि त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे। त्याशिवाय ज्याप्रमाणे शिर्डी, पंढरपूर, सिद्धिविनायक न्यास आहे तसंच हे ट्रस्ट करावं अशी मी मागणी मुख्यमंत्र्यांच्याकडे केलेली आहे। यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे। नवी मुंबईत शिवसेनेचं भाजपा विरोधात आंदोलन सुरू आहे। तुर्भेतील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पावरून आंदोलन सुरू आहे। प्रकल्पात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात येतोय। प्रकल्पातील कथित गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी याद्वारे करण्यात येते। हा प्रकल्प झाला तर तिथले गरीब झोपडपट्टीवासी आणि इतर ठिकाणचे लोक मरणार आहेत। ह्या लोकांची काही पडलेली नाही। आम्ही प्रकल्प तिथेच करणार, कारण हा जो भ्रष्टाचार करून सागर नाईक साहेबांनी जी गाडी घेतली त्याच्याकडनं, हा 1988 बेनामी प्रॉपर्टी ऍक्ट त्याच्या खाली येतो आणि देणाऱ्यालाही 7 वर्षाची शिक्षा आहे आणि घेणाऱ्यालाही शिक्षा आहे। आणि हे प्रकरण फक्त एवढं आम्ही निदर्शन करून थांबणार नाही। आम्ही हे अँटी करप्शन पर्यंत पोहोचवू, आम्ही इन्कम टॅक्स डिपार्टमेंट पर्यंत पोहोचवू आणि आम्ही शिवसेनेतर्फे PL देखील दाखल करणार आहे। ती मर्सिडीज त्यांनी का घेतली आणि दुसऱ्या दिवशी 729 कोटीचं त्याला कशी वर्क ऑर्डर दिली ह्याची पूर्ण PL करणार आणि याचा पूर्ण तपास झाला पाहिजे। आणि आता पुरावा दिला ना तर घ्या त्यांचा राजीनामा, त्यांनी राजीनामा दिला पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।